अखेर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झालेली। गेली 2 दिवस ते आंदोलनाला बसले होते। राज्यसेवेची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी ही त्यांची प्रमुख मागणी होती, ती पुढे ढकलली। पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, बातमी लावून धरली होती, काय सांगाल तुमची परिस्थिती? सर्वप्रथम माननीय आयोगाचं खूप खूप आभार, ज्यांनी आमचा मुद्दा व्यवस्थित समजून घेतला आणि आमची एक बेसिक मागणी जी होती ती पूर्ण केली। त्यासोबतच माननीय सीएम साहेबांचे सुद्धा आभार, डेप्युटी सीएम साहेब अजित पवार साहेबांचा आभार, तसेच एकनाथ शिंदे साहेबांचा आभार आणि 2 प्रमुख आमदार ज्यांनी आम्हाला नेहमी मदत केलेली आहे, एक अभिमन्यू पवार साहेब आणि एक रोहित पवार साहेब यांनी आम्हाला नेहमी मदत केली। तसंच शरद पवार साहेबांथ्रू आम्ही एमपीएससीमध्ये गेलो होतो, त्या सर्वांचा आभार। बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली। तसेच जी न्यूजचे सुद्धा आभार, ज्यांनी आमची बातमी सुरुवातीपासून लावून धरले। आम्ही या जी न्यूज बोललो की जी 24 तासचे सुद्धा आभार, ज्यांनी आमची मागणी लावून धरली आणि आम्हाला सहकार्य केलं। काय सांगेल, परीक्षा पुढे ढकलली, आता अभ्यासाला लागणार की नाही जोरात? हो, आता पूर्ण जोशामध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत। माननीय शासन आणि आयोग यांचे खूप खूप आभार, ज्यांनी विद्यार्थ्यांची दखल घेतली आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला आणि दिवस वाढवून दिले। थँक्यू सो मच। काय सांगाल तुम्ही, तुमची मागणी मान्य झाली, आता तर अभ्यासाला लागणार की नाही? येस सर, डेफिनेटली आम्ही अभ्यास चालूच होता आमचा, बट हे ज्या तांत्रिक जो गोंधळ झाला होता त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता खराब झाली होती। तर ह्या सर्व गोष्टींचा सॉल्व्ह झालेल्या आहेत। आता आयोगाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे, तर सरकार आणि आयोग आणि ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो। बोला सर। बोला सर, आमची एक मागणी माननीय आयोगाने पूर्ण केली, त्याबद्दल आयोगाचे आभार। आमची दुसरी मागणी सरकारकडे आहे, PSI जागा वाढी संदर्भात। 2 वर्षातनं कंबाईनची एक्झाम झाली, राज्यात 3000 जागा PSIच्या रिक्त आहेत। तर आम्ही 3 महिने सरकार दरबारी जागा वाढीसाठी प्रयत्न करतोय, तरी अजून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद सरकारतर्फे नाही। मागणी मान्य झाली तर आहे, दुसरीसाठी प्रयत्न आहे, दुसरीसाठी आम्ही अजून प्रयत्न करतोय। माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत विनंती आहे की PSIच्या जास्तीच्या जागा ॲड करून गोरगरीब विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या न्याय द्यावा ही विनंती। कंबाईनच्या जागा ज्या रिटर्न गेलेल्या आहेत, 441 होते, 216 राहिल्यात, 73 जागा आम्हाला रिटर्न परत मिळाव्या एवढे विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणि एक मागणी पूर्ण झाली, दुसरी मागणी सुद्धा तात्काळ पूर्ण। बघा, एक मागणी मान्य झाली तर विद्यार्थी दुसरी मागणी घेऊन पुढे आलेली आहे। सर, सुरुवातीला आंदोलन हे मुळात 2 मागण्यांसाठी होतं। एक, राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन करणे, ती मागणी आयोगाने मान्य केली, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार। परंतु सर, दुसरी मागणी ही त्यातच होती, कंबाईन जागा वाढ। आता सर मी तुम्हाला आंदोलन संपलं का चालू आहे? आंदोलन आता सध्या स्थगित झालेलं आहे, पण आम्ही शासन दरबारी मान्य सीएम आता सर PSIच्या समजा बघा 216 पदं आहेत, परंतु ओपन जेंट्सचं जर घेतलं तर फक्त 20 पदं आहेत। म्हणजे राज्यात ओपन मधनं 21वा राज्यात येणारा मुलगा सुद्धा फेल असेल का, तर जागा नाहीत। तर आमची सगळ्यांच्या वतीनं मान्य सीएम साहेबांना, गृहमंत्र्यांना खूप आग्रहाची विनंती आहे की त्यांनी कंबाईन PSI ST ASO या सर्व जागा वाढ करावी व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। म्हणजे आपण बघितलंय सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। काय सांगाल, गेली 2-3 दिवस तुम्ही आंदोलन करत होता, न्याय मिळाला, पण अजून एक मागणी मागच आहे? हो, अजून एक मागणी पेंडिंग आहे, पण मला असं वाटतं 100% शासन त्याची दखल घेईल आणि योग्य न्याय देईल। आता हे सगळे आंदोलनावर काही आरोपही झाले, क्लासवाले तुमचं आंदोलन चालवता, खरं काय? सर, खरं काहीच नाही, हे फक्त विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकरता चालवलेलं आंदोलन आहे। इथे कोणत्याही क्लासचा सहभाग नाहीये किंवा फूस नाहीये। तुम्ही माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला जर असं वाटत असेल तर त्यांनी एन्क्वायरी करावी, तुम्हाला खरं हां। तर आता प्रत्येक एवढा मोठा मॉब आहे, तर त्याच्यामध्ये 2-3 ग्रुप असतातच, तर तसंच हा पण एक प्रकार झालेला होता की मागणी जेन्युइन होती। हां, जेन्युइन होती, पण काही लोकांना ज्यांना नेतृत्व करण्यासाठी मिळालं नाही अशा लोकांनी काही फूट पाडलेली आहे ह्या आंदोलनामध्ये। पण मागणी रास्त होती आणि एक मागणी मान्य पण झालेली आहे, तशीच दुसरी आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे शासनामध्ये, तर ती पण मान्य होईल अशी अपेक्षा आहे। आशा करूया एक मागणी मान्य झाली, दुसरी त्यांची मागणी लवकरच मान्य व्हावी, जेणेकरून सगळे विद्यार्थी आंदोलन सोडून अभ्यासाला लागतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे, झी मीडिया, पुणे।